मांडणी आहे आणि या मांडणीने ते पुढे चाललेले आहे. ईव्हीएमचा घोटाळा आहे, जरूर आहे, योजनांचा गारूड नक्की आहे, पण त्याच बरोबरीने बूथ मॅनेजमेंट हे फार महत्वाचं आहे. बोगस वोटिंग, तुम्ही खात्रीपूर्वक सांगता तुमच्याकडे एक सुद्धा बोगस मतदान झालं नसेल, पण जर का आपले बूथ प्रमुख आणि पोलिंग एजंट त्यांना आपण ट्रेनिंग दिलं, आपले होते, पण बूथ प्रमुख एवढ्यासाठी पाहिजे की तो यादीतल्या प्रत्येकाला नावानिशी चेहऱ्या सकट ओळखणारा पाहिजे. आणि त्या टीम मधला एक जर का माझा पोलिंग एजंट असेल तर आलेला माणूस हा त्या मतदार यादीतला आणि नाव आणि त्याचा चेहरा जुळतोय. कार्ड बोगस मिळू शकतो, चेहरा अजून बोगस मिळत नाहीये. पातळीपर्यंत ही लोक गेलेली आहेत, आपल्याला सुद्धा त्याच पातळीपर्यंत जावं लागेल. आणि पुढे काय करायचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. प्रत्येक वेळेला आंदोलन केलं पाहिजे, आंदोलन केलंच पाहिजे, पण इतर वेळेला जिथे जिथे आपण जातो, म्हणजे मला हे एका काँग्रेसवाल्यांनी सांगितलं, निवडणुकीनंतर घरी आले होते, मला म्हणाले साहेब काय झालं आपलं विधानसभेला, आपल्या 3 पक्षामध्ये जी काही खेचाखेची चालू राहिली होती त्याच्यामुळे जरा लोक पण संभ्रमात होती आणि या सगळ्या गदारोळामध्ये आपल्या सरकारने केलेलं काम हे आपणच मारून टाकलं. कळलं तुम्हाला? मग आपण आपल्या कामाबद्दल किती बोललो, आपण सरकार यशस्वीपणाने चालून दाखवलं होतं. 2.5 वर्ष पूर्ण जगामध्ये कोरोना सारखं संकट असताना सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या साथीने सोबतीने आपण महाराष्ट्र सांभाळून दाखवला होता. कर्जमुक्ती ही मी करून दाखवली होती. 10 रुपयात शिवभोजन हे मी देऊन दाखवलं होतं. मुंबईमध्ये 500 फुटापर्यंतची मालमत्ता कराची जी काय कर होता तुम्ही रद्द करून दाखवला होता. छत्रपती संभाजीनगरमध्ये गुंठेवारी रद्द करून दाखवली होती. अनेक गोष्टी मी करून दाखवल्या होत्या, मी म्हणजे आपल्या सरकारने. पण आपण काय राहिलं, तुम्ही किती देताय 2100, आम्ही 3000, तुम्ही किती देताय एवढे, आम्ही तेवढे, ह्याच्यात नुसतं आपल्या चढाओढीमध्ये राहिलं. आणि आपण केलेलं काम म्हणजे लोकांना, या लोकांनी जे काही भ्रमिष्ट करून ठेवलं होतं तो भ्रम आपण पुसून टाकू शकलो नाही. आता ती वेळ आहे. नाशिकमध्ये मगाशी कोण सांगत होतं, वसंतराव तुम्ही सांगत होते की कोण तुम्ही आला होता, सुनील वगैरे, की पहिल्या नगराध्यक्ष आपले होते, हो ना? तुम्ही मगाशी बोललात गुप्ते. म्हणजे किती वर्षापासून आतापर्यंत नाशिकशी आपला संबंध आहे. पण एवढ्या वर्षात आपण नाशिकसाठी जे जे काही केलंय ते केवळ नाशिक शहर नाही तर संपूर्ण नाशिक जिल्ह्यात हे आपण सांगितलं नाही, तर मग काम करतोय कशासाठी?